हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु परिमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपल्याला जे चिंतन आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगणं खरं आहे सोपं, पण आपणच आपल्या अज्ञानातून किंवा नकारात्मक भावनेतून हा आनंद आपण घेण्याचं आपल्याला ती कला जमत नाही. सर्वसाधारणपणे आपण जर एक पाहिलं तर आकाशातले ग्रह पृथ्वीवरील जीवांवर म्हणजे मानवी जीवन असेल किंवा पशुपक्ष्यांचं जीवन असेल, सर्व जे जीवन आहे पृथ्वीवरचं, त्यांचा त्या ग्रह आणि त्यांचा ह्या जीवांवर किती प्रभाव पडतो, कसा प्रभाव पडतो हा वादाचा विषय होऊ शकतो. कोणी हो म्हणेल, कोणी नाही म्हणेल. त्याबद्दल आपल्याला आतपर्यंत जायचं नाही. पण माणसं आपापसात एकमेकाबद्दल जो ग्रह करून घेत असतात आणि त्या ग्रह करण्यातून माणसं सुखी आणि दुःखी होत असतात. एकमेकाबद्दल आपणच आपल्या मनामध्ये कोणी काही सांगितलं असेल, काही घडलं असेल, अनेक अंगाने एक विशिष्ट भावना धरतात. ती बऱ्याच वेळेला नकारात्मक असते, काही दुर्भावना असते. आणि त्यामुळे त्या ज्या व्यक्तीबद्दल जो ग्रह धरलेला त्या भावनेतूनच माणसं एकमेकाकडे पाहत असतात. जे आहे ते निखळपणे आपण पाहत नाही, तर मनामध्ये जो एक ग्रह धरलेला असतो त्या ग्रहाचं ग्रहण आपल्या मनावर एवढं भरलेलं असतं. ग्रहण आलं, ग्रहण लागलं असं म्हणतो ना, असं आपणच आपल्या विशिष्ट भावनेतून आपल्यालाच ग्रहण लावून घेतो. आणि समोर कितीही चांगली गोष्ट असली, समोरची व्यक्ती कितीही चांगलं काम करत असेल, काही करत असेल, तरी आपण त्या नकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहतो. आणि त्याचा परिणाम मात्र असा होतो, आपलं कर्म चुकतं आणि कर्माचा वाईट परिणाम आपल्यालाच मिळतो. कर्म आपलं चुकतं कारण कोणत्याही एका छोट्या गोष्टीवरनं आपण स्वतःला त्या पद्धतीने भावनेचं ग्रहण लावून घेत असू, तर योग्य अयोग्य ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. पण जरी गोष्ट एखादी योग्य असेल त्याला आपण अयोग्यच समजतो, पण अयोग्य असेल त्याला योग्यच समजतो. अशी जी दृष्टी आपली अज्ञानाची दृष्टी म्हणतो, अज्ञान दृष्टी. आणि ही अज्ञान दृष्टी माणसाला दुःख देते. जीवनामध्ये सुख आणि दुःख असं जे आपण म्हणतो ते सर्वसाधारणपणे आपण आपापसामध्ये ज्या भावना बाळगत असतो, आपापसामध्ये जे विचार धारण करत असतो आणि त्या विचारातून आपण जे उच्चारण आचार बोलणं आपलं जे होत असतं त्या बहुतांशी नकारात्मक असल्यामुळे तिथे
ॲक्शन रिॲक्शन ह्या नियमाप्रमाणे, क्रिया तशी प्रतिक्रिया, ह्या नियमाप्रमाणे प्रतिक्रिया तिथे दोन व्यक्तींमधील संबंधामध्ये वादाची असते, भांडणाची असते, कनिष्ठ चिंतनाची असते. तिथे त्यामुळे जो आनंद व्हायला हवा तो आनंद होत नाही. सूर्याची किरणं जेव्हा एखाद्या वेळेला बहिर्गोल बिंगामधून प्रवेश करून पुढे जातात तर ती लांब असलेली किरणं जवळ येतात, तिथे अग्नी निर्माण होतो. बहिर्गोल बिंगामधून जेव्हा किरणं पुढे जातात तर तिथे ती एकवटली जातात आणि तिथे अग्नी निर्माण होतो, तेज तत्व निर्माण होतं. तसंच दोन व्यक्ती किंवा चार व्यक्ती किंवा समाज ज्या विविध भावनेने ज्या दुभंगला जातो, एकमेकाबद्दल असलेल्या आकसातून दुभंगला जातो, तर ती दोन माणसं असोत किंवा चार माणसं असोत किंवा तो समाज असो, तिथे दुःख हे येतच. कारण तिथे शहाणपणाचे विचारच उरत नाही. शहाणपणाने आपण पाहिलं पाहिजे, ते शहाणपणा आपल्याला हवा आहे हा बोधच आपल्याला नसतो. आपण फक्त त्या विशिष्ट भावनेतूनच पाहतो. म्हणजे जसं हिरव्या काचेतून जर आपण पाहायला लागलं की सगळीकडे हिरवंच दिसतं, तसं आपण आपल्या मनाला मोकळं न ठेवल्यामुळे विचित्र ग्रहातून आपण जेव्हा इतरांशी संबंधित होत असतो, इतरांचे संबंध येतो, तर तो दुःखदायकच असतो, कधीही आनंद नसतो. आपण नेहमी म्हणतो की सासू सुना यांच्यामध्ये भोपळा आणि विळ्याचं नातं आहे. भोपळा विळा म्हणजे विळा म्हटलं की भोपळाला कापणार, असं म्हटलं. भोपळा विळ्याचं नातं म्हणजे काय हे असं म्हटलं जातं, कारण संस्काराने बाहेरच्या गोष्टी ऐकून ऐकून दोघांची मन सुरुवातीला नवीन नवीन लग्न झाल्यावर घरात सूनबाई आली तर पहिला आनंद असतो, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आधीच मनामध्ये ती भीती असते की मला पूर्वीपासून ऐकलेल्या गोष्टीतून आपलं जे एक संबंध ठेवायला पाहिजे ते संबंध व्यवस्थित न ठेवता आल्यामुळे पुढे पुढे तो ग्रह इतका पक्का होत जातो की त्याच्यातून एकमेकाबद्दलचा विचार हे अनिष्टच होतात. म्हणजे भोपळा विळ्याचं नातं म्हणजे जसा हा ग्रह आहे आपला, कारण असं काही नसतं. पण परंपरेने पाहिलं की आजूबाजूला पाहिलं तर हे आपल्याला बऱ्याच वेळेला ते खरं असं वाटतं, कारण त्या पद्धतीनेच पाहण्याची समाजाची जी सवय झालेली आहे आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी वाटायला येतात. म्हणून ग्रह एखाद्या व्यक्तीबद्दल असणं तर ती व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल चांगलं वागणं हे आपल्याकडनं जमतच नाही. आपण पाहतो अगदी संस्थेमध्ये किंवा समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये नात्यागोत्यांमध्ये हे एकमेकाचा ग्रहच भरपूर असतात. हा ना असाच आहे, तो ना तसाच आहे, ते ना तसंच, हे ग्रहच भरपूर असतात. तिथे आपण जवळ आलेलो आहोत, एकमेकाबरोबर बोलतो तर मोकळ्या मनाने बोलून आनंद साजरा केला, चांगल्या गोष्टी झाल्या, एकमेकाला मदत केली, हे संपलं असतं. ते संबंध काय कंटिन्यू तेवढा येतो असं नसतं, थोड्या वेळासाठी येत असतो. एक कुटुंबामध्ये जास्त असतो, थोडं नात्यागोत्यामध्ये असेल तर कधी जसं समारंभामध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे संबंध येत असतात. पण आपला ग्रह पक्का असतो असं ज्या माणसाला वाटतं की नाही, मी म्हणतो ते माझं म्हणणं बरोबर जातो, त्या दृष्टिकोनातून जेव्हा पाहायला लागतो तर ते त्याचं तसं दिसायला लागतं. ह्या पद्धतीने तो पाहतो, त्या पद्धतीने त्याला तसं दिसतं. पण सर्वांबद्दल चांगला ग्रह धरला पाहिजे हे कोण कोणाला शिकवतो? प्रत्येकाचा तो माणूस आहे,
प्रत्येक माणूस कोणताही 100% चांगला नसतो हे पहिलं लक्षात. कोणताही माणूस 100% वाईटही नसतो आणि कोणताही माणूस 100% चांगला नसतो. आपल्याला जो संबंध जोडायचा आहे त्याच्यातून आपल्याला आनंदासाठी एकत्र आलो. जसं बैलगोलमय बिंगामधून गेलेलं किरण, अनेक किरण एकत्र येतात आणि तिथे तेज तत्व निर्माण होतं. तसं आपण एकत्र आल्यानंतर तिथे आनंद निर्माण झाला पाहिजे. एकत्र आला की तिथे आनंद निर्माण झाला पाहिजे. ही धारणा जेव्हा आपल्या मनामध्ये असेल, ही धारणा या 4 व्यक्ती 5 व्यक्ती एकत्र येतात त्यांच्यामध्ये असेल तर ते आनंदी आनंद असतो. आपण मित्र मित्र म्हणून म्हणतो ज्याला, मित्र मित्र म्हणून सगळे एकत्र येतात, चांगले हसून खेळून सगळं राहतात. पण थोड्या काळानंतर जरासं काहीतरी एकमेकाची मतं पटली नाहीत, एकमेकांच्या वागणं पटलं नाही, मग त्याच्यातून तो ग्रह तसंच घट्ट धरायचा आणि मग त्याच्यातून म्हणून मैत्रीच्या ऐवजी ते भांडण तंटे व्हायचे. असं सगळं सर्वसाधारण आपण पाहतो. इथे आपल्याला फक्त आनंदाने जर जीवन जगायचं असेल तर माणूस हा समाजप्रिय प्राणी असं जे म्हणतात. समाजप्रिय का? कारण तिथे त्याला एकमेकाला उपयोगी पडता येतं. एकमेकांच्या ज्या अडीअडचणी असतात त्याला इतर जण आपल्याबरोबर असतात, तिथे त्याचा मदत होते. आणि त्यामुळे एकत्र राहणं हा माणसाचा परंपरेने एकत्र राहणं म्हणजे समाजात राहणं. आणि समाजात आपण राहिलो तर आपण आपल्याला कसलाही धोका राहत नाही. बाह्य म्हणजे पूर्वी जंगलं होती, अनेक अनिष्ट गोष्टी असतात. एकत्र जिथे आपण समूह करून राहतो त्या समूहामुळे त्या एकमेकाला मदत होते किंवा त्या संकटाच्या वेळी सगळेजण एकमेकाला मदत करू शकतात. त्यासाठी समूह होता. म्हणून तो समूह होता तो बरोबर होता, पण त्या समूहात परत एकमेकाबद्दल मदतीची धारणा असायला पाहिजे. एकमेकाबद्दल चांगल्या भावना असल्या पाहिजेत. एखादा चुकत असेल तर बाकीच्या चांगल्या गोष्टी पण त्याच्या माहिती आहेत, आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. कारण व्यक्ती म्हटली की त्या चांगल्या गोष्टी पण भरपूर असतात, पण एखाद्या 1-2 वाईट गोष्टी असल्या की त्या वाईट गोष्टीवरच आपला फोकस असतो, चांगल्या गोष्टीवर फोकस नाही. आणि चांगल्या गोष्टीवर फोकस नसल्यामुळे तिथे दुःख निर्माण होतं. वाईट गोष्टीकडचं चिंतन केलं तर दुसऱ्या मिळणार, वाईटच मिळणार. इथे दृष्टी बदलली पाहिजे. म्हणजे चला आपण आनंदाने जीवन जगूया म्हणजे काय? तुम्ही ज्या ज्या वेळेला इतर लोकांबरोबर एकत्र येत असता त्याचं एकमेकाच्या बद्दल आपल्या मनामध्ये फक्त भलेपणाचा जर विचार असेल की समोरच्याचं भलं व्हावं, तो काय वागतोय, म्हणजे अगदी खूप अनिष्ट वागत असेल तर सावध राहावं. अगदी असं नाही की भलावा जवळ जावं. पण जिथे जिथे म्हणजे एखादी व्यक्ती खूपच अनिष्ट वागत असेल तर त्यापासून सावध राहिलं पाहिजे. ही जरी खरी गोष्ट असली तरी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण जे एकमेकाबद्दल जे दुराग्रह धारण करतो म्हणजे दुराग्रहच आपल्या दुःखाला कारणीभूत असतो. तिथे जर आपण दुराग्रह बाजूला केला, जी वेळ ते सावधपणे एकमेकाला जर मदत केली, एकमेकाबद्दल हवं नको ते पाहिलं तर तिथे त्या थोड्या वेळात सुद्धा आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं. तिथे काही दुःख नाही. म्हणून माझं ह्या व्यक्तीशी पटणारच नाही, पटत म्हणजे तुला जन्मभर त्या व्यक्तीवर राहायचंच नाहीये. थोड्या वेळासाठी तिथे जातोय, थोडा वेळ बोलतोय तर तिथे आनंद असतो. आपण बघा बऱ्याच वेळेला काही भाऊ बहीण असं ज्यावेळेला आपण म्हणतो ना, तर भाऊ आणि बहीण ह्या दोघांमध्ये जर प्रेम असतं, आपलेपण असतात तर ते दोघं सगळे आनंदाने असतात. पण काही कारणामुळे काहीतरी दुराग्रह निर्माण झाला की ते एकत्र येऊ शकत नाहीत. कारण ती भावना इतकी घट्ट झालेली असते की त्याच्यातून दुरावास निर्माण दुजेपणच इतकं येतं की एकमेकांच्या अनिष्ट चिंतनालाच ते वेग येतो आणि त्यामुळे तो दुराग्रह अधिक दृढ होत जातो आणि त्याच्यातूनच आपलं कर्म चुकतं. जिथे कर्म चुकतं तिथे वाईट परिणाम आपल्या वाटायला येतोच. पटत नसेल मत तर त्या आपलं मत आणि समोरच्याचं मत नेहमी लक्षात ठेवायचं. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असा एक सिद्धांत आहे किंवा ती वस्तुस्थिती आहे. 2 व्यक्ती म्हटल्या की दोघांची मतं, दोघांचा स्वभाव,
दोघांचं बोलणं, दोघांच्या आवडीनावडी, इथे फरक हा येणारच. फरक येणार नाही असं दोन व्यक्तींच्या आवडी चांगल्या असतील तर चांगली गोष्ट आहे, मी उलट ती चांगलंच होतं. पण एखाद्याची गोष्ट आपल्याला आवडत नाही की दुसऱ्याचं मत वेगळं आहे की याचं मत वेगळं आहे, ती वेगळी मतं तेवढ्यापुरती लांब ठेवावी आणि चांगली जिथे जुळतं तिथे पाहावं. म्हणजे ते माझं याच्याशी जुळणारच नाही असं म्हणून एकमेकांचा जेव्हा अनिष्ट विचार लोक करतात त्याच्यातून दुःख निर्माण होतं, लक्षात घ्यायचं. इथे म्हणून आग्रह नको, हा दुराग्रह हा दुःखाला कारणीभूत आहे. आग्रह म्हणजे दुराग्रह, किंवा समोरच्या व्यक्तीने मी म्हणतो तसंच वागलंच पाहिजे हा आग्रह नको, लक्षात घ्या. प्रत्येकाचं स्वतःचा विचार करण्याची कुवत आहे, त्याचे जे संस्कार आहेत आणि त्याच्याकडून जे काही दुर्भावना काही सद्भावना आहेत त्याच्यातून त्याचं प्रत्येकाचं जीवन चालू असतं. आपल्याला सद्भावनांचीच कास धरता आली पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जिथे मतं पटत नसेल तर ती मतं तेवढ्यापुरती बाजूला ठेवा आणि जिथे चांगल्या गोष्टी पटतात त्या घ्या. त्याच्यातून एकमेकाला कसं सहाय्यभूत होईल जीवन हे पाहता आलं, लक्षात घ्या. हे जर पाहायला लागला प्रत्येक माणूस, इथे वाद होणार नाही, तर उलट एकमेकांमध्ये सद्भावना निर्माण होतात तर तिथे आनंदी आनंद असतो. म्हणून सद्भावनेतून आनंद आहे, लक्षात ठेवा, आणि दुर्भावनेतून दुःख आहे. आग्रह का दुराग्रह हा दुर्भावने निर्माण केली की ते दुःख आलंच. म्हणून आपण एकत्र येतो तो आनंदासाठी एकत्र येतो, भांडण्यासाठी नाही. बऱ्याच वेळेला बघतो आपण सगळे 3-4 कुटुंब एकत्र येऊन बाहेर काही फिरायला जातात, आनंद साजरा करतात, चांगली गोष्ट असते ना. 3-4 कुटुंब असतात ते सगळे मिळून आपण सामूहिकपणे कुठे बाहेर गावी जातात, तिथे सुद्धा एखादी गोष्ट नाही पडली की तिथेही भांडतात. म्हणजे त्यांचा आनंद बाजूला झाला सगळा, तिथे भांडण्यातच त्यांचा दिवस जातात. मग एकमेकाचं तोंड बघायचं नाही, की एकमेकांचा हसायचं तसं या भावनेतून. तिथे तुम्ही जाताय थोडा वेळ तिथे एकत्र जाता आनंदासाठी गेलेले आहेत. त्याचा स्वभाव प्रत्येकाचा वेगळा आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून हा स्वभाव आहे तर तिथे आपल्याला कसं एकमेकाशी जुळवून घेता आलं पाहिजे हेच लक्षात घेतलं जाईल. आपल्याला एकत्र गेलेलो आहोत तर आनंदाने राहायचंय, आनंदाने तेवढा काळासाठी आपण राहायचं. बाकीच्या वेळेला काही पुढे गोष्टी जाणार नाही. 7 दिवसाच्या 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या आपण एकत्र असतो, पण तिथे सुद्धा भांडण करणारी मंडळी फार असतात. दुराग्रह ह्याच दुःखाला कारणीभूत हे सांगतो. म्हणून प्रत्येकाबद्दल सद्भावना धरा, प्रत्येकाला सुख मिळावं, प्रत्येकाला त्याच्या मनासारख्या चांगल्या मनासारख्या गोष्टी. म्हणजे जसं ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात, जो जे वांछेल तो ते लावो प्राणीगत. आता जो जे वांछेल म्हणजे जे शुभ वांछेल तो ते लावो प्राणीगत आहे असं त्यांचं म्हणायचं आहे उद्देश. ते म्हणत नाही कोणी वाईट इच्छा करा ती पूर्ण होते त्यांचं, कारण त्यांच्या दृष्टीने सगळे चांगलेच आहेत. दुष्ट म्हटले तरी ते सगळं मागणंच मागतं की ह्या व्यक्तीचा दुष्टपणा जाऊ देत. त्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात कसला दुराग्रह नाही. संतच आहे, ते संतांची दृष्टी असते ती समत्वाचीच असते. म्हणून जे आहे त्या सर्वांचं, जी आपल्या जवळ येतात त्या सर्वांचं भलंच व्हावं ही जर भावना असेल तर तिथे सहज समाधान असतं, शांती असते. लक्षात घ्या, सद्भावनेतून ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, दुर्भावनेतून कोणतीच गोष्ट. आपण काही वेळेला काही लोकांशी खूप चांगले वागतो बघा, अशी पण आहेत, अनेक घटना घडतात की आपण म्हणतो एवढी खूप चांगली व्यक्ती, किती सहजपणे मदत करायला बघते, हे सगळं करते. नेहमीच्या जीवनात आपण पाहतो अशा व्यक्ती की ज्यांच्याशी त्या व्यक्तीचं पटतं ती त्या व्यक्तीसाठी ती व्यक्ती जी आहे ती मदत करायला उत्सुक असते, काळजी घ्यायला उत्सुक असते, तिचा आनंद देत असते. पण तीच व्यक्ती ज्या एखाद्या व्यक्तीबद्दल दुराग्रह धरून बसलेली असते ना, मग त्या व्यक्तीला ती पाण्यातच पाहते. समोर आलं की तोंड फिरवते, ते समोर आलं तरी काय फटकन काहीतरी वेळ आपल्याला पण बोलणारे लोक आहेत. टोमणे मारणं, हे सगळ्या ज्या गोष्टी, टोमणे म्हणजे कुत्सितपणे टोमणे मारणं, कुत्सितपणे की तिथे ती समोरची व्यक्ती पण तिच्याकडे पण चांगले गुण आहेत, ती व्यक्ती पण तशीच चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकते, जगत आहे.
तर तिथे आपल्याला सद्भावना ठेवायला काय हरकत आहे? जिथे मतं पटत नसतील एवढे आपण बाजूला राहायचंय, पण समोर आल्यावर तुम्हाला हसायला काय हरकत आहे? तोंड फिरवायची काय गरज आहे? आपण म्हणतो बऱ्याच वेळा लोक तोंड फिरवतात. तोंड फिरवलं की आपण समोरच्याचा अपमान करतोय, तर समोरच्याला दुःख देतोय, हेच आपल्याला कळत नाही. तोंड फिरवलं म्हणजे आपण पलायनवाद स्वीकारतो. पलायनवाद कसला? आपल्याला सद्भावनेतून वागायचं नाही म्हणून आपण तोंड फिरवतो. समोरच्याशी हसायचं नाही, की समोरच्याचं स्वागतच करायचं नाही, तसं आपण त्याला बघितलंच नाही. बघून न बघितल्यासारखं केलं जातं आणि तिथे ते दुःख निर्माण होतं. जेव्हा आपण कळत आणि न कळत समोरच्या व्यक्तीला दुःख देतो, तेव्हा ते दुःख बुमरांग म्हणून आपल्याकडे परत येतं. आणि निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवायचा, जे आपण इतरांना देतो ते बुमरांग म्हणून आपल्याला परत मिळतं. लगेच मिळेल का काही काळाने मिळेल, काही वेळेने मिळेल. म्हणून अशी एखादी जर व्यक्ती एखाद्या व्यक्तीला दुर्भावनेतून वागते, तोडून वागते, ती व्यक्ती काही ठिकाणी चांगलं वागते, एका ठिकाणी ती वाईट वागते. अशा व्यक्ती परत भेटतात. ही व्यक्ती त्या व्यक्ती समोर म्हणजे जी आता जे म्हणते ते चांगले वागते वाईट वागते, ती जे म्हणून जी व्यक्ती आहे त्या ह्या व्यक्तीला तशीच काही माणसं भेटतात आणि ती मग प्रश्न, अरे आपलं काय चुकलं होय, मी ह्या व्यक्तीवर इतकं चांगलं बोलायला बघते आणि तो असा फटकून का वागतो? ऍक्शन रिॲक्शन असते. इथे झालेलं ऍक्शन पुढे रिॲक्शन असते. हे सगळं जीवन क्रिया आणि प्रतिक्रिया, ह्या क्रिया प्रतिक्रिया ह्या आपल्या मनातल्या असलेल्या भावनांनाही मिळतात, विचारांना मिळतात, उच्चारांना मिळतात आणि आचरणांना मिळतात. सगळीकडे ह्या क्रिया प्रतिक्रियाचं चालूच असतं. आपल्या मनात एखाद्याबद्दलचा वाईट विचार त्याचं वाईट व्हावं असं जेव्हा एखाद्या व्यक्तीवर येत असेल तर खूप सावध व्हावं, कारण त्याचं इतरांचं वाईट व्हावं की त्याचं वाईट व्हावं ही सतत सहज भावना ज्याच्याकडे येते त्याला प्रतिक्रिया तशीच मिळू शकते. लक्षात घ्या. इथे हा जो निसर्ग नियम म्हणतो आपण, तो ईश्वरी नियम असतो. इतरांबद्दल आपण कसे विचार करतो, इतरांच्या बद्दल त्यांच्या हिताचे किंवा अहिताचे जर विचार करत असू तर तसेच परिणाम आपल्यालाही प्राप्त होतात. म्हणून सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं हा जो विचार आहे, ही जी सद्भावना आहे, ती सद्भावना जी व्यक्ती सतत त्या सद्भावनेतूनच पाहायला लागते तर तिथे आनंद असतो, तिथे समाधान असतं आणि ती रिॲक्शन असते. म्हणून जसं दुराग्रह हा आपापसात आपण जसे करत असतो तसंच आपण आपल्या शरीराला काहीतरी आजार आहे थोडस झालं तरी त्याला त्या आजाराचं एवढं मोठं चिंतन असतं. ती व्यक्ती सर्वांना सांगत जाते, मला हे ना असं वाटतं, मला ना तसं वाटतं. काही लोकांना सहानुभूती घ्यायचीच आवड असते. म्हणजे आपल्याला आजार आहे, आपल्याला हे दुखतं ते दुखतं असं इतरांना सांगत जातात. आता हे सांगत जाता हा एक प्रकार दुराग्रहच असतो. शरीर म्हटलं की थोडस प्लस मायनस होत राहणार, कारण बाहेरची परिस्थितीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तर तिथे ती शरीर सुदृढच पाहिजे, सशक्त पाहिजे, आरोग्यशील पाहिजे, कार्यक्षम पाहिजे हा विचार करत राहणार. जिथे काही जरासं आजारपण वाटलं तर लगेच औषध घ्यायला काही हरकत नसते. आता हे औषध घेण्याच्या प्रकारामध्ये पण आपण कसे दुराग्रही असतो ते पहा. काही लोकांना वाटतं होमिओपॅथीचं औषध घेतलं की बस झालं, त्याच्या पुढे मला काहीच करायचं नाही. काही लोकांना वाटतं आयुर्वेदच छान आहे आणि काही लोकांना वाटतं ॲलोपॅथी छान आहे. हे 3 मार्ग आहेत, 3 पद्धती आहेत उपचाराच्या. कधी होमिओपॅथीने पटकन बरं होणारं मार्ग औषध मिळतं आणि पटकन बरंही होतं, त्यामुळे ते होमिओपॅथी बरोबरच ते घेत असेल तर काही. पण जे ॲलोपॅथीवर विश्वास ठेवणार ते होमिओपॅथीवर विश्वास ठेवणार हे असं काही होऊ शकत नाही. अशा अनेक डॉक्टरांच्या पण भावना होमिओपॅथी काय ते औषध नाही, पण लोकांना परिणाम तर मिळतोच आहे. मग त्याच्यावर विचार करायला काय हरकत आहे की जेव्हा छोट्या मोठ्या ह्याच्यामध्ये होमिओपॅथीने जर आपल्याला जर बरं वाटत तर होमिओपॅथी घेऊन मोकळं, पण नाही बरं होतं तरी होमिओपॅथीच घेत बसतो. साधा खोकला असेल तरी खोकला आहे
नाही होमिओपॅथीने बरं होणार, होमिओपॅथी बरं होणार, पण तरी नाही होत. तर तेवढं आयुर्वेदाचा विचार करायला काही हरकत नाही. आयुर्वेदाने होत नाही तर ॲलोपॅथीचं घेत नाही, कारण खोकला हा अशी वस्तू आहे दिसायला अगदी क्षुल्लक आहे, पण जेव्हा तो खोकला ज्याला येतो त्याचे हाल किती होतं ते पहा. ज्याला अगदी आतून उबळ येते किंवा जराशा गोष्टी ते सगळं खोकायला लागतं, ते लोक जरासं आजकाल जास्त असं खोकला आला की कधी जंतू आपल्याकडे ओढून येतील या विचाराने लोक लांब पळायचाही प्रयत्न करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधून एक लक्षात ठेवायचं, औषधोपचाराच्या वेळेला सुद्धा जिथे होमिओपॅथी चालते होमिओपॅथी घ्या, आयुर्वेदिक चालतं आयुर्वेदिक घ्या. म्हणजे आपल्याला ज्या औषधाची जी सवय आहे, ज्यांना होमिओपॅथीची जास्त सवय तर होमिओपॅथी पहिले घेतात, ज्यांना आयुर्वेदिक औषधं घेतात त्यांना आयुर्वेदिक पहिले घेतात, त्यांना ॲलोपॅथीवर विश्वास आहे ॲलोपॅथी करतात. तिन्ही एक मार्ग आहे, कोणत्या औषधाचे लवकर बरोबर ते औषध घ्यावं असं सरळ लक्षात ठेवायचं. जे आवडतं आपलं होमिओपॅथी आवडतं होमिओपॅथी घेऊन बघा, नाही जमत आहे थोडंसं कोणी सांगितलं एक तर ॲलोपॅथीकडे जावं, सरळ डॉक्टरकडे जावं, तिथून जे औषध ते घेऊन पटकन बरं व्हावं. नाही तर ते चिघळत बसतं आजार. ज्यावेळेला एखाद्या मार्गाने योग्य औषध मिळत नसेल तर छोटा खोकला पण मोठा आजाराला आमंत्रण देऊ शकतो. म्हणून इथे सावध काय राहिलं पाहिजे, त्या वेळेला ते औषध किंवा चांगला तज्ज्ञ आपल्याला भेटला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपण हा औषधोपचार करून मोकळं व्हायला पाहिजे. मी इथे असं नाही म्हणतो की नाही बाबा आम्ही होमिओपॅथीशिवाय दुसरं जाणारच नाही. काही वेळेला लोकांना बरेच खोकला असतो आणि त्या खोकल्यातून त्यांना त्रास असतो, लोकांना वाटतं कशी काय एवढा त्रास, पण एकदा एवढी मोठ्याने उभं येते की तिथे अगदी आतले सगळे अवयव हल्ले जातात, इथपर्यंत वाईट परिस्थिती येते. पण इथं वाटतं खोकला दिसतही नाही, असंही होत असतं. मग अशा वेळेला औषधोपचार करत बसलेली व्यक्तीला म्हटलं अरे बाबा काय करतोय, नाही मी अमुक होमिओपॅथी घेतो आयुर्वेदिक घेतो औषध घेतो, पण हे इतके दिवस बरं होत नाही म्हणजे ते औषध चालत नाहीये तुला, सरळ ॲलोपॅथीकडे जा असा सल्ला दिला की ती व्यक्ती ज्या ॲलोपॅथीकडे गेली त्या ॲलोपॅथीच्या दृष्टीने त्यांना औषध दिलं, त्या औषधातून त्या व्यक्तीला बरं वाटायला लागलं. म्हणजे आपणच एक कोणतीही गोष्ट नुसती घट्ट पकडून चालत नाही, परिस्थितीनुसार आपल्याला हे सगळं बदलता आलं पाहिजे. थोडक्यात मी असा तर मी असाच वागणार असं होत नाही. परिस्थितीनुसार आपल्याला आपल्या विचारसरणीमध्ये, बोलण्यामध्ये, आचरणामध्ये एवढ्यासाठीच बदल करायचा आहे की आपण इतरांशी चांगले संबंध आपल्याकडनं वाढवले पाहिजे. पुढच्या तरी एखाद्या माणसाने काहीतरी कुठेतरी अपमान केला असेल आणि ते धरून माणसं आयुष्यभर त्या माणसाबद्दल दुराग्रह करतात, त्या माणसाला डोळ्यासमोर ठेवायला बघत नाही. तो माणूस समोर आला की अरे या समोरच्या माणसाला काय माहितीच नसतं हा का करतोय, पण बस तेवढ्यासाठी ह्याच्या मनात दुराग्रह आहे. आणि त्यामुळे चांगली वागणारी व्यक्ती 4 ठिकाणी चांगली वागते आणि एका ठिकाणी वाईट वागते, एका ठिकाणी वाईट वागते त्याचा वाईट परिणाम मिळतो. हे सगळे लक्षात ठेवायचं. जीवन आपल्याला सद्भावनेतूनच जगायचं आहे हा विचार करा. सर्वांप्रती सद्भावना. आपल्या जवळ जी काही मंडळी येतात जातात त्यांना आनंद देता आला पाहिजे. कमीत कमी तिथे वादविवाद नको किंवा दुर्भावना नको, हे लक्षात ठेवा. दुर्भावनाच दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून भलं होऊ देत आणि होणार ते चांगलंच होणार हा विचार आपल्याला सतत असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा आहे हे आपण स्वतःला मान्य करून घ्यायला पाहिजे. आपण म्हणतो अरे हा व्यक्ती अशीच करते तशात तो तिचा स्वभाव आहे, त्या स्वभावानुसार आपण त्या व्यक्तीला समजून घ्यावं लागतं. एखादा चुकीचं वागतो त्याला समजावू शकतो, पण सगळेच काही समजून पटकन बदलणारे नसतात. परत लक्षात ठेवा. काही लोकांना सांगितलं तर ते म्हणणार नाही मी माझा स्वभाव असा मी असाच वागणार असे म्हणणारे लोक असू दे. तिथे आपला तो चुकीचा काहीतरी भाग असेल तर त्यापासून जरा दूर ठेवता येईल की त्याला आपल्या संवादामध्ये त्याला आणताय कामा नये. एवढं जर लक्षात ठेवलं तरी आनंदात जीवन जातं. म्हणून सर्वांचं भलं होते, सर्वांचं कल्याण होते, सर्वांना सुख शांती प्राप्त होते, सर्वांना चांगलं चांगलं ज्ञान प्राप्त व्हावं, सर्वांवर परमेश्वराची कृपा वर्षा व्हावं. ह्या ज्या सद्भावना आहेत ना त्या सद्भावना आपल्याला आनंद देतात. लक्षात घ्या. आपण सद्भावना प्रकट केलं की प्रतिक्रिया रूपाने बाहेरून
आपल्यावरती सद्भावनेचा वर्षाव होतो. आपण एक जण सद्भावना सर्वांबद्दल जर व्यक्त करायला लागलो की सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होते मनापासून. काही देण्याचं आणि घेण्याचं काहीच नसतं इथे. नुसते चांगले विचार. इथे किंवा चांगला विचार करायला 50 रुपये लागतात की 100 रुपये लागतात असं काहीच नसतं. वाईट विचार करायला पण काही लागत नाही आणि चांगले विचार करायला तसं लागत नाही. विचार ही तुमची स्वतःची निर्मिती आहे. आपण कोणत्या विचारानं निर्माण करतो किंवा आपल्याकडनं कोणते विचार निर्माण होतात त्यावर सगळं आपल्या जीवनाचं सुख दुःख अवलंबून असतं. लक्षात. अशी एक व्यक्ती भेटली होती की ती आपल्या कामात खूप तज्ज्ञ आहे, व्यवस्थित काम करते, सगळं करते, पण तिला आपल्या अगदी जवळच्या लोकांशी चांगलं कसं वागायचं हेच कळत नाही. कारण जरासं काय बोललं की ही व्यक्ती रागवायची, जरासं काय बोललं की आरडाओरडा करायची. कारण ह्या व्यक्तीचं मत असं असायचं की सगळ्यांनी माझा विचार केला पाहिजे. मी किती कष्टात आहे, मी किती कष्ट घेतोय. पैसे खूप मिळत असतात पण सगळे आपला विचार करत नाही असाही एक विशिष्ट गंड माणसाच्या मनात तयार झाला. ती व्यक्ती इतरांबद्दल म्हणजे जवळच्या सगळ्या अगदी आई वडिलांबद्दल जितके जवळ त्यांच्याबद्दल वाईटच विचार करते. आणि वाईट विचार करताना त्यांच्याबद्दल अनिष्ट चिंतनच करायला लागते आणि त्या चिंतनातून ती दुःख निर्माण करते. किंबहुना अशी माणसं आपल्या मनामध्ये इतकी कलुषित भावना धारण करते की त्यामुळे तो एक मानसिक रोग त्या व्यक्तीला लागतो. आणि त्या मानसिक रोगातून मग फ्रस्ट्रेशन वगैरे जे काही हल्ली आजकाल आपण म्हणतो रोग आहे हे खरं म्हणजे विचारातून निर्माण होतात किंवा काही अनिष्ट परिस्थिती निर्माण होते त्याच्यात निर्माण होतात. आपल्याला पॉझिटिव्हलीच म्हणजे सकारात्मकतेतूनच पाहता आलं पाहिजे. जे आहे त्याचा स्वीकार करा पण तिथे चांगलंच होणार आणि चांगलंच व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जितक्या अधिकाधिक माणसांची चांगला संबंध ठेवता येतो ना तेव्हा आपल्याला आनंद असतो. म्हणजे ती माणसं तर म्हणजे थोडंसं चांगलं असं आहे बोलले अगदी बाजारात जाताना एकमेकांकडे बघून हसलो आपण तर वाईट नसतं. पण काही लोक ते पण हसायला मागत नाही. तिथे पण मला वाटतं ही अशी व्यक्ती आहे, मला वाटतं ती तशीच व्यक्ती आहे, हा नकारात्मकच विचार. म्हणून नुसतं हसून किंवा जराशी ओळख झाली की आपण 2 शब्द चांगले विचारले, चांगलं बोललं पाहिजे, पण अगदी आतमध्ये पण घुसू नये. लोक जर गोड बोलायचं म्हटलं की एकदम घरातल्या सगळ्या गोष्टीबद्दल घुसायला लागतात आणि ते बऱ्याच लोकांना आवडत नाही. कोणी कोणाचा पगार विचारू नये आणि कोणाचं वय विचारू नये. 2 गोष्टी लक्षात असतात. तुझं इन्कम किती असं कोणाला तुम्हाला कोण विचारतं आपल्याला जर असं अरे ह्याला काय पडलंय किती इन्कम. तू सुखाने राहतोय हे त्याच्या बोलण्याने कळतं की तू दुःखाने राहतोय हे त्याच्या वागण्यातून कळतं माणसाचं. त्याचं दुःख असे जरा सुख कसं मिळालं की त्याचे चांगले 4 शब्दावरून त्याला कसं सांभाळून घेतलं पाहिजे एवढंच आपल्या लक्षात आलं पाहिजे. काय असतात काही वेळेला अतिशय काही दयनीय परिस्थिती येते, वाईट परिस्थिती आहे, माणसं चेहरा दुर्मुखलेला दिसला तर त्यावेळेला आपण त्याचं दुःख समजून घेऊन म्हणजे त्याला तिथे त्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी तिथे जायचं असतं की तिथे त्याचं लक्ष चांगल्या विचारांकडे वळवायचं असतं की आपण हे चांगलं असं करू शकतो. आणि त्यामुळे त्याच्या मनामधल्या असलेल्या अनिष्ट ग्रहातून ते मन संकुचित करून घेतो आणि संकुचितपणामुळे फ्रस्ट्रेशन होतं. पण तिथे जर व्यापक विचार करण्याची काही युक्ती मिळाली की तिथे अशा एका समूहामध्ये जर ती व्यक्ती गेली की तिथे सगळं छान विषयच आहे, तिथे चांगलं बोलणंच आहे, चांगलं आचरण आहे, चांगलं ज्ञान दिलं, तिथे आपोआप त्या मनामधला जो कोण मारा आहे तो बाजूला होतो आणि ती व्यक्ती त्या क्षणासाठी आनंदी होऊ शकते. म्हणून आनंद हा आपल्या ठिकाणी असलेल्या सद्भावनेवर अवलंबून आहे. लक्षात ठेवा. जिथे जिथे आपल्याकडे दुर्भावना आहे तिथे तो आनंद राहणार नाही. मग आपण कितीही चांगले वागत असू पण कुठेतरी एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल ज्या आपण दुर्भावना व्यक्त करतो त्या व्यक्तीला आपण वेडावाकडं चिंतन करतो तिथे आपल्याला तिथे समाधान नावाची गोष्ट उरत नाही तर उलट तिथे आपण अस्थिरच असतो किंवा आपल्याला मनामध्ये वाईटच विचार येतो. म्हणून सतत एकच सोपा उपाय आहे जो येईल त्याला आपल्याला आनंद देता आला पाहिजे ही भावना आपल्याला सतत असली.
पूर्वी तो असा वागतो हे सगळं बाजूला करायचं. आता तुम्हाला भेटलाय वर्तमानात, म्हणजे थोडक्यात आता आपण भेटलोय, एकमेकाला चांगल्या गोष्टी देऊन आनंदाने राहता आलं. चांगले विचार, चांगलं बोलणं, चांगलं आचरण, हे सगळं दिलं की आनंद असतो. म्हणून सद्भावना हीच सुखाची खाण आहे, लक्षात ठेवा. जिथे जिथे आपण सद्भावना सर्वांप्रती व्यक्त करायला लागतो तिथे आनंद असतो, तिथे सुख असते, तिथे समाधान असते. आणि जिथे जिथे आपल्याकडनं कळत नकळत दुर्भावना व्यक्त होत असते तिथे अनिष्ट परिणाम हा आपल्याकडे येतोच. आणि याला कारण आपणच, दुसऱ्यांना कारण द्यायची गरज नाही. म्हणून बऱ्याच वेळेला असाही प्रश्न पडतो की आपण चांगले वागतो आहोत तरी समोरची व्यक्ती, किंवा आपण चांगला विचार करतो आहोत तरी समोरची व्यक्ती विचित्र वागते. असं का होतं? तेव्हा त्याचं कर्म त्याच्याकडे, आपण त्याच्याबद्दल चांगला विचार करावा, चांगलं चिंतन करावं, हेच आपल्या हातात. आपण जगाला सुधारू शकत नाही, हे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आपण आपल्याला सुधारायचं आहे. आपण जगाला सुधारण्याच्या दिशेने ज्या प्रवास करायला लागतो तेव्हा आपण आपली सुधारणा गमावून नसतो. लोकांनी असंच चांगलं वागलं पाहिजे, नुसतं विचार बरोबर आहे आणि त्याचं भलं झालं पाहिजे हा विचार बरोबर आहे, पण तू आता असं वाग, तू असा वागतो, हे वागतो, हे सांगू शकत नाही एकमेकाला. प्रत्येकाचा अहंकार पक्का असतो. त्या अहंकाराला धक्का लागला की आणखीन वादविवाद होतात. त्यापेक्षा जेव्हा कळेल, जेव्हा योग्य वेळेल तेव्हा त्या माणसाला आता कळत नसेल, कळेल, त्याचं भलं होते, कल्याण होतं, कारण सोडून पण देता आलं. दोन्ही बाजूने आपल्या लक्षात. म्हणजे दोन्ही बाजूच्या व्यक्तीने आपण फक्त आनंदासाठी एखादी गोष्ट, एखादी समारंभात जातो आहोत, कुठे कार्यक्रमात जातो आहोत, तिथे अशा व्यक्तींचा जो वाईट गोष्टी आपल्याकडे येतात तिथे आपण अडकू नये, गुंतू नये. तर काही व्यक्तींचा तो स्वभाव झालेला आहे, दुराग्रह त्यांच्याकडे आहे, त्यांचं भलं होऊ देत, कल्याण होऊ देत, शांत बस. म्हणून सगळेच आपल्याला उदो करणार नाही, सगळे आपल्याला कौतुक करणार नाही, नेहमी लक्षात. एखादी व्यक्ती कौतुक करत असेल तर त्याचं भलं होऊ दे म्हणा, म्हणजे कौतुक करत नसेल त्यांचंही भलं होऊ दे म्हणा. तिथे कोणाही बद्दल भेदभाव असता कामा नये. जेव्हा जेव्हा आपण आपल्याकडनं भेटतो तर आपल्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आपल्याला दूर करायचं नाही. आपण आनंदाने, समाधानाने जीवन जगायचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये पक्क्या केल्या पाहिजेत. आपल्याला आनंदात राहायचं आहे. आपल्याला आनंदात राहायचं म्हणून जगालाही आनंद मिळाला पाहिजे, सर्वांना आनंद मिळाला पाहिजे, हा विचार. फक्त मी आनंदात राहीन आणि बाकीच्यांना दुःख मिळेल असं जर एखादा माणूस म्हणत असेल तर जिथे 4 माणसं दुःखांत एकटा आनंदी असेल तर तसं होऊ शकत नाही. 4 माणसं तुम्हाला दुःख द्यायला तयार असतात परत. म्हणून सगळे आनंदित राहावे, सगळे सुखात राहावे, सगळ्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त व्हाव्या. ह्या विचारातून आपण सर्वांशी चांगले संबंध जोडण्यातच शहाणपण आहे आणि सहज आनंदाने जीवन जगण्याची ती कला आहे. तिथे आपण कोणाचा अहंकार तोडत नाही का अहंकार जपत नाही. आपण आपल्या बाजूने चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आणि हेच महत्वाचं असतं. म्हणून मला सुधारायचं आहे हे प्रत्येक व्यक्तीने ते थोडं स्वार्थीच व्हायला पाहिजे. इतरांबद्दल सद्भावना ठेवणं हा खरा स्वार्थ, तोच खरा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, ही जी सद्भावना आहे, ही सद्भावनेतून आपल्याला चांगलं मिळणार आहे हा स्वार्थ आहे. आणि तो असला तरी चालतो, पण तो आपण कोणाला फसवण्यासाठी नाही करत, तर त्याच्यातून आपण आपल्या मनाचा विकास करत असतो. तो विकास करत असल्यामुळे आपल्याला आनंद असतो. असा हा आनंद जीवन जगण्यासाठी सतत अधिकाधिक सद्भावना आपल्याकडनं इतरांप्रती सतत वाहत राहिल्या पाहिजेत. सतत आपल्या मनामध्ये सतत ते चिंतन असलं पाहिजे, भलं होऊ दे, कोणी किती वाईट वागू दे, आपल्याकडनं त्याचा एकच विचार असला पाहिजे, भलं होऊ दे, कल्याण होऊ दे. सोपं नाही आहे. तुम्हाला हे सोपं आहे, नुसतं भलं होतं कल्याण म्हणायला सोपं आहे, पण ज्यावेळेला एखादा माणूस आपल्याशी विचित्र बघतो तेव्हा आपल्याला मनामध्ये भलं होतं कल्याण होतं म्हणायला मन तयार होत नाही, लक्षात ठेवा. पण आपल्याला मात्र ते केलं पाहिजे, तो अभ्यासच केला पाहिजे. भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, भलं होऊ दे, कल्याण होऊ दे. पुन्हा पुन्हा आपल्या अंतर्मनामध्ये हे मुरवता आलं पाहिजे. हे मुरवता आलं तर आपण खरोखर आनंदाने जीवन जगू शकतो, शांतपणे जीवन जगू शकतो.
जी जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीचा व्यवस्थितपणे स्वीकार करून तिला चांगला आकार देऊन जीवन जगता येतं. ही जीवन जगण्याची कला आहे. ही ज्याला जमते तो सहज आनंदाने जगू शकतो. म्हणून त्याच्या मागचं एकच महत्वाचं स्लोगन आपण म्हणतो, चला आपण सर्व आनंदाने जीवन जगूया. चला मीच फक्त आनंदाने जीवन जगणार असं नाही. चला आपण सर्वांना, सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे, सगळ्यांना सुखसोयी मिळावी, सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, सगळ्यांचं कल्याण झालं. ही मनाची धारणा झाली पाहिजे. आपली धारणा, आपण परिस्थितीवर अवलंबून आपले विचार बदलतो, आपल्या मर्जीवर अवलंबून आपण चांगले वाईट विचार करतो असं नाही. आपण स्वावलंबी झालं पाहिजे. आपले विचारधारणा की भलं होते, कल्याण होते. कोणी विचित्र वागलं तरी त्याचं कल्याण होते, भलं होते. आपल्या त्या वेळेसाठी त्या विचित्र वागणाऱ्या व्यक्तीला त्याचं भलं होते, कल्याण होते म्हणत राहावं. जेव्हा तो वागेल तेव्हा वागेल, पण कधी वागेल देव जाणे असं म्हणत काही अर्थ नाही. चांगलंच होणार, चांगलंच होणार ह्या विचारांनी जे आपण व्यक्त करतो तर खरोखर आपण सारे आनंदाने जीवन जगायला लागू. सगळे 4 व्यक्ती, 10 व्यक्ती, 50 व्यक्ती ज्या समाजामध्ये सगळे एकमेकाबद्दल ज्या सद्भावना धरण्याचा प्रयत्न करतात, त्या सद्भावनेतून एकमेकाशी वागायला लागतील तर तो समाज एक आनंदी समाज असतो. तो असा आनंदी समाज निर्माण करण्याचं आपलं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, हे कर्तव्य आपल्याला पार केलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने सर्वांबद्दल सद्भावना धारण करायच्या. ते सद्भावनेतूनच सर्वांशी संबंध ठेवायचे आहे. हे अजिबात विसरता कामा नये. ते सतत केलंच पाहिजे. तिथेच आपण सारे आनंदाने जीवन जगू शकू, जीवन जगता येईल. असंच सर्वांना आनंदाने जीवन जगावं ही सद्विचारणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.